या रील मध्ये आता खूप लोक म्हणतील बबड्या तुझा ऍड्रेस दे, सोनू तुझा ऍड्रेस सांग. नमस्कार. गॅसचा जो इश्यू होता त्याच्यावर आम्ही एक फायनल डिसिजन घेतला. याच्यामुळे गॅस आला तरी आम्ही आता वापरणार नाही. आता याच्यामुळे सगळं आम्ही चुलीवर चालू केलं. माझ्याकडे ही शेगडी होती, त्याचं बर्नर काढून टाकलं, सगळं त्याला चूल बनवून टाकलं. हे भरलेलं सिलेंडर आहे, गॅसवाला जवळच टाकून गेला 5,500 रुपयामध्ये. त्याला म्हणलं बाबा हात जोडतो, पहिले ते सिलेंडर उचल. एवढं 2 नंबरचे काम मी कधी करणार नाही. हे सगळं लाकडं आणलंय आणि याच्यापुढे जे काय होईल ते सगळं चुलीवर चालू करू. जोपर्यंत नियमाने प्रॉपर रीतसर गॅस होणार नाही तोपर्यंत सगळं चुलीवर करेल. चुलीवर बनवल्यामुळे आमची टेस्ट पण चेंज झाली. तर टेस्ट चेंज झाल्यामुळे कस्टमरला अजून चांगलं वाटायला लागलं. आता मला भीती वाटते की गॅस चालू झाला तर मग काय होईल माझं. त्यामुळे मी गॅसच्या भानगडीतच पडणार नाही, सरळ चुलीवर 2 मेनू कमी करेल पण चुलीवर करेल. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी 22 तारखेपासून अस्सल चुलीवरचं फक्त मटन आणि चिकन, त्याच्या व्यतिरिक्त व्हेज प्रेमींसाठी मशरूम, पनीर आणि व्हेज कोल्हापुरी ही रोजची आम्ही चालू करतो. टेस्ट अप्रतिम राहील. त्याच्यामध्ये आम्ही कुठलेही केमिकल नाही, रेग्युलर तेल वापरायचं, थोडं तूप वापरायचं. या रील मध्ये आता खूप लोक म्हणतील बबड्या तुझा ऍड्रेस दे, सोनू तुझा ऍड्रेस सांग. खूप लोक माझ्यामध्ये घेतील, तरी पण सांगतो. नाशिक मध्ये रुंका शॉपिंग कॉम्प्लेक्स वरती मेन रोड वरती माझं शॉप आहे. त्याच्यामुळे कृपया त्या कमेंट जे आहेत ना बबड्या, सोन्या, दादा, या काही करायची आवश्यकता नाहीये. तरी समजा हे विसरलंय तर गुगल वरती फक्त EDKE एडके आमचं आडनाव आहे, एडके बिर्याणी टाका. तुम्हाला माझं नाव, गाव, पत्ता सगळं येईल. धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या.